श्री स्वामी समर्थ. एका स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू दुसऱ्यांना देऊ नयेत. जी स्त्री या वस्तू इतरांना देते, माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते आणि तिच्या घरात कायमची गरिबी होते. घरातील सुखसमृद्धी निघून जाते. घरात भांडणे, कलह निर्माण होतात. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होतात. घरात अलक्ष्मीचा वास कायम राहतो. मित्रांनो, जुन्या काळातील गोष्ट आहे. एक अतिशय सुंदर नगर होते. त्या नगरात सरस्वती नावाची स्त्री पती, सासू, सासरे यांच्यासोबत राहत होती. सरस्वती ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती. त्याचबरोबर सरस्वती घरकामात कुशल आणि हुशार होती. सरस्वती स्वभावाने खूप दयाळू होती. ती नेहमी इतरांना मदत करत असे. सरस्वतीचा पती रामलाल हा एक व्यापारी होता. नगरमध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूचे दुकान होते. लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्यांच्या दुकानात विकत असे. सरस्वतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते. सरस्वती नवऱ्याला देवासमान पूजायची. नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची. सरस्वती रोज सकाळी लवकर उठायची. घराचे अंगण साफ करायची. मग रांगोळी काढून अंगण सजवायची. त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची. त्यानंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची. अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे. सरस्वतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही. ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची. सरस्वतीला पाहून सर्वजण म्हणायचे की सरस्वती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे. ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घ्यायची. मित्रांनो, सरस्वती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती. दानधर्म करताना सरस्वती कधीच हात मागे ठेवत नसे. जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे, तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही. तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे. जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे, सरस्वती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नसे. तिच्या द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे. एवढेच नाही तर सरस्वती शेजाऱ्यांनाही मदत करायची. ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे. त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची, सरस्वती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे. त्यामुळे सरस्वतीचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे. ते म्हणायचे, अरे, ही सरस्वती साक्षात देवीचा अवतार आहे. देवी लक्ष्मीने स्वतः सरस्वतीच्या रूपाने जन्म घेतला आहे. लोक सरस्वतीचे भरपूर कौतुक करायचे. सगळेच तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे. परंतु या गोष्टीचा सरस्वतीने कधीही गर्व बाळगला नाही. ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची. मित्रांनो, एके दिवशी सरस्वतीची एक शेजारी तिच्या घरी येते. सरस्वती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते, माझ्या घरी तुझे स्वागत आहे. आज तू माझ्या घरी का आली आहेस? तुला काही हवे असेल तर मला सांग. मी तुला नक्कीच मदत करेन. सरस्वतीची शेजारीण म्हणते, अगं सरस्वती, आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत. मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे. परंतु माझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा नाही. त्यामुळेच मी तुझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे. जर तू मला ह्या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल. काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन. सरस्वती म्हणाली, अगं, यात काय मोठं आहे? मला आत्ता पोळपाट लाटणे आणि तव्याची गरज नाही, म्हणून तू घेऊ शकतेस. थांब, मी आत्ताच घेऊन येते. सरस्वती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळपाट लाटणे आणि तवा आणते आणि शेजारणीला देते. तेव्हा शेजारीण म्हणते, ताई, तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली. स्वयंपाक पूर्ण झाल्यावर मी तुमचे पोळपाट लाटणे आणि तवा परत करेन. सरस्वती म्हणाली, ताई, काळजी करू नका.
तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा. शेजारीन सरस्वतीचा पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते. दुपारी दुसरी स्त्री सरस्वतीच्या घरी येते. सरस्वती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ए ताई, तुला माझ्याकडून काय हवे आहे? तू अजिबात संकोच करू नकोस. तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग. मी तुला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती बाई म्हणते, सरस्वती, माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी झाडू नाही. म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे. जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे. मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन. सरस्वती काही विचार न करता म्हणते, ताई, तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना? मग त्यात काय अडचण असू शकते? तुम्ही थांबा, मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते. असे म्हणत सरस्वती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते. ती बाई सरस्वतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते. त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला सरस्वतीच्या घरी येते. सरस्वती म्हणते, ए ताई, आज माझ्या घरी कसे येणे केलंस? तुला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग. मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, सरस्वती, तू खूप दयाळू आहेस. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस. म्हणूनच मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आले आहे. सरस्वती म्हणते, ताई, अजिबात संकोच करू नको. तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा. जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तेव्हा ती स्त्री म्हणते, सरस्वती, आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहेत. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे. कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एकसुद्धा दागिना नाही. त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही. मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू. अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील. कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या. मी 1 दिवसांनी ते सर्व परत करेन. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करीन. शेजारणीचे हे म्हणणं ऐकल्यानंतर सरस्वती म्हणाली, ताई, काळजी करू नकोस. तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तिला नक्कीच मदत करेन. मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते, जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल. मग सरस्वती आत जाते, दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते. ती स्त्री आनंदाने सरस्वतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते. संध्याकाळी आणखी एक शेजारीण सरस्वतीच्या घरी येते. सरस्वती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते, ए ताई, मला सांग, तू आज माझ्या घरी का आली आहेस? मी तुला कशी मदत करू शकते? तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांगा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. शेजारीण म्हणते, अगं सरस्वती ताई, तू खूपच दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस. म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे. माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे द्यायला दूध नाही. म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे. जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील. सरस्वती म्हणाली, अगं ताई, यात काय मोठी गोष्ट आहे. मी आत्ता तुला दूध आणून देते. सरस्वती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारणीला देते. शेजारीण आनंदाने दूध घेऊन निघून जाते. अशा प्रकारे सरस्वती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते. यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो. सरस्वती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते. रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते. एक माणूस धावत सरस्वतीच्या घरी येतो आणि सरस्वतीच्या नवऱ्याला म्हणतो, अरे भाऊ, काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे. सर्व सामान गायब आहे. सरस्वतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो. तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे.
त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचं त्याला दिसतं. तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सरस्वतीला सर्व काही सांगतो. हे ऐकून सरस्वती खूप दुःखी होते. सरस्वती म्हणते, काळजी करू नका. आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत. त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल. त्यानंतर सरस्वती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते, परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते. त्यातील सर्व सामान, सर्व पैसे चोरीला गेले होते. हे पाहून सरस्वती खूप दुःखी होते. हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही. सरस्वतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि सरस्वतीला विचारतो, खरे सांग, घरात ठेवलेले पैसे कुठे गेले? ती म्हणते, अहो दिवसभर मी घरीच होते. सगळे पैसे तिजोरीतच होते, परंतु आता सर्व पैसे गायब आहेत. हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही. कृपया तुम्ही शांत व्हा. आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू. सरस्वतीचा नवरा म्हणतो, तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं, अनोळखी लोकांना बोलावणं याचं हे फळ आहे. त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत. सरस्वतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो. सरस्वतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते, तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस. विचार न करता कोणाचीही मदत करतेस. त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत. सर्वजण सरस्वतीला वाईट साईट बोलत असतात. तेव्हा सरस्वती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते, अहो अजून माझे दागिने आहेत. मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते. मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते. या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते. असं बोलून सरस्वती त्या शेजारणीच्या घरी जाते, जिला तिने दागिने दिले होते. परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो. ती पाहते की तिच्या घरी कोणी नाही. ती महिलाही घर सोडून सरस्वतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे. सरस्वती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते. सरस्वतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि सरस्वतीला शिवीगाळ करू लागतो. सरस्वतीचा नवरा म्हणतो, अगं सरस्वती, तू मूर्ख आहेस. तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे. तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ते काही नाही, आता तू या घरात राहू शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. सरस्वती म्हणते, अहो तुम्ही हे काय म्हणत आहात? तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही. तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ? सरस्वतीचा नवरा म्हणतो, तुला वाटेल तिथे जा, पण या घरात तू राहू शकत नाहीस. तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस. सरस्वती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते, हे स्वामी, असे बोलू नका. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज मला घराबाहेर काढू नका. पण सरस्वतीचा नवरा तिचा काही ऐकत नाही आणि तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो, आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको. तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल, परंतु आता इथे राहू नको. अखेर नाईलाजाने दुःखी होऊन सरस्वती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते. जाताना सरस्वती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते, हे आई, मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे? हे लक्ष्मी माते, मी रोज तुझी पूजा करायचे, मग तू माझ्यासोबत असे का वागलीस? का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस? हे आई, मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस? सरस्वती मंदिरात खूप रडते. मग ती विचार करते, माझा नवरा मला स्वीकारणार नाही, मग मी जगून तरी काय करू? माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. असा विचार करून सरस्वती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली. नदीजवळ जाऊन सरस्वती लक्ष्मीची प्रार्थना करते, हे देवी लक्ष्मी, आता मी माझे प्राण त्यागणार आहे. तुझी भक्ती करणाऱ्यामध्ये माझे काय चुकले असेल तर तू मला क्षमा कर. मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे. असे म्हणत सरस्वती नदीत उडी मारणारच होती, तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते. देवी लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, सरस्वती मुली थांब, तू काय करतेस? सरस्वती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे. देवी लक्ष्मीला पाहून सरस्वती खूप आनंदित होते.
आणि ती सारखा देवीला नमस्कार करते आणि म्हणते, हे देवी लक्ष्मी, मला क्षमा कर, मी फार मोठे पाप करणार होते. देवी लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, माणसाने कधी स्वतःचा जीव घेऊ नये, हे खूप मोठे पाप आहे. भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये. सरस्वती म्हणते, आई, मी असहाय्य आहे. माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझं कोणीच नाही. मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही. म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे. देवी लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे. हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे. तू अजाणतेपणे अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले. जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते, मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही. मी त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घर सोडते. तेव्हा सरस्वती म्हणते, हे आई, त्या कोणत्या गोष्टी आहेत? कृपया मला सांगा. मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे? लक्ष्मी म्हणते, हे पोरी, आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या देवी लक्ष्मी म्हणते, ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत. जो कोणी या गोष्टी दान करते, मी ते घर सोडते. हे सरस्वती, पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा. कोणत्याही महिलेने तिचे पोळपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये. स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे. या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे. या वस्तूंपासून भगवान श्रीहरी विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो. त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गायीला खायला दिली जाते. म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात. या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्याचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात. सरस्वती, तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणे आणि तवा तू तुझ्या शेजाऱ्यांना देऊन तू खूप मोठी चूक केली आहेस. पुढे माता लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, आता दुसरी गोष्ट ऐक. तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस. ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते, जी गोष्ट मला प्रिय आहे, तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस. मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते? हे सरस्वती, जी बाई जिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते, मी तिचे घर सोडते. झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो. सरस्वती, लक्षात ठेव, झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा. बाहेरच्या माणसाची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा. झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे. त्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये. माता लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, आता तिसरी गोष्ट ऐक. स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत. माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे. स्त्रीच्या 16 अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत. जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते, तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो. हे सरस्वती, आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते. संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका. आणि सरस्वती, तू संध्याकाळी दूध दान केले होते. संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात. संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो. माता लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत. या गोष्टी इतरांना उधारीवर देऊ नये किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत. सरस्वती म्हणते, हे माता लक्ष्मी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला या गोष्टींची माहिती नव्हते. कृपया मला क्षमा करा. प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांगा. देवी लक्ष्मी म्हणते, हे सरस्वती, तू आधीच प्रायश्चित्त केले आहेस. म्हणून आता तू तुझ्या घरी परत जा. मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे. असे म्हणत मा लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धानात विलीन होते. मग सरस्वती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते. तेवढ्यात सरस्वतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो. तो सरस्वतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, सरस्वती, मला क्षमा कर. मी तुला खूप वाईट बोललो होतो. तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे. आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे. ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे.
आणि हे ऐकून सरस्वती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली. देवी लक्ष्मीच्या कृपेने सरस्वतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर सरस्वतीने तिच्या घरातील या 4 गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.